बरं काय. इथं सख्या बापाचा फोटो घरात लागेल की नाही याची खात्री नाही, पण चौकात जर माणसं पुतळे जीव घाण टाकून उभा करतात तर त्या माणसाची वागणूकही तशीच असणार आहे. आपण आपल्या वागणुकीचा पण जरा विचार करू, हो की नाही. आपण 10 दिवस गणपतीन बुडवताना बाबूराव दारू पिऊन नाचायचं, पुन्हा म्हणायचं देवानं वाटोळं केलं. असं वागून तुम्ही देव खुशाल रे म्हणजे अवहेलनाच करता माहिती. तुम्ही काय मी काय. नवरात्राचे उपवास, दसऱ्या दिवशी बोकड, देवी कुपती म्हण त्यात घालून हाणला पाहिजे सांगणारा. आणि हा कसला परमार्थ आहे मला सांगा बरं. आकाडात एक बोकड सोडत नाही तुम्ही, श्रावणात खात नाही. तुम्हाला असं वाटतं का फक्त श्रावणातच देव जागा असतो, बाकीचे 11 महिने काय झोपलेला असतो का तो. देव तर समजून घ्या. पण काय झालं ना, तुम्हाला म्हणून सांगते, आपली कशी अवस्था आहे ना कुलाळवाडीकर. आपल्याला घरातली माय कळली नाही, पंढरपूरची आई काय कळणार आहे. आपल्याला घरातला बाप नाही कळला, पंढरपूरचा बाप काय कळणार आहे. बरं खरं सांगा, हाकेच्या अंतरावर पंढरपूर आहे, हो की नाही. फार फार तर दीड तास लागतात आपल्याला पंढरपूरला जायला. हाकेच्या अंतरावर पंढरपूर आहे. इकडे थोडं गेलात की अक्कलकोट आहे, तिकडे गेलात की तुळजापूर आहे, थोडं इकडे गेलात की गाणगापूर आहे, बरं थोडं इकडे गेलात की लगेच हैदराबाद आहे बाबा, बाकीची देवस्थानं आहेत. मला एक सांगा, आपण किती विचित्र बुद्धिमत्तेचे आहेत. आपली पोरं क्रुझर करून कॉन्ट्रीब्युशन करून महाराष्ट्राच्या बाहेर पालतं पाडतात, पण पंढरपूरला जात नाही. का जात नाही. अरे ते मोठं बाकीचं आहे ना. आणि तुम्हाला टाळ्या वाजवू वाटल्या तर वाजवत जा, हा तेवढा उपकार करा माझ्यावर. तर एक काम करा, कीर्तन झाल्यावर माझ्या पाकिटातलं तुम्हाला थोडं थोडं देते, पण तुम्ही वाजवा टाळ्या वाजवू वाटल्या तर. वाजू वाटल्या तर वाजवा. मी म्हणले म्हणून वाजवू नका, शेजारच्यांना वाजवली म्हणून वाजवायची नाही. तुम्हाला कळेपर्यंत नाही वाजवायचं. एखादं वाक्य तुम्हाला पटलं, साहेबांच्या पुढे टाळ्या वाजवण्यापेक्षा कीर्तनात वाजवलेल्या कधी पुण्यवान ठरतील टाळ्या महाराज बरं का. इकडे ज्यावेळेस तुम्ही असं, आपण लय विचित्र आहे रे. आपण म्हणजे कॉटरीसाठी कोंबडीसाठी कुणाची तळवे चाटायला तयार असतो महाराज बरं का. आपल्याला फक्त आपलं ढेरगं भरलं पाहिजे. बाकी तो पुढचा माणूस किती भ्रष्टाचारी आहे, किती नीतिमत्ता घाण टाकलेला आहे, त्याची नजर किती घाण आहे, हे बरं महाराज सगळं माहीत असतं बरं का यांना. आता ह्यांना माहित नाही का साहेब काय गुणाचं आहे ती, सगळं माहित असतं. तरी सुद्धा साहेब आलं की पंक्तीतल्या गरीबाच्या पोराला उठवणार. साहेब बसा, साहेब बसा, तुम्ही बसा, 2 घास खा साहेब, 2 घास खा. अरे साहेबांना अख्ख्या तालुक्याचं खाल्लंय, पोट पुढं आहे त्याचं, तुझ्या 2 घासून काय होणार त्याला. त्याच्यापेक्षा गरीबाचं पोरगं खाऊ घाल ना. बरं तुम्हाला एवढं तर कळतं माऊली, पुण्य कोणाला खाऊ घातल्यावर भेटणार आहे. साहेबाला का ज्याला भूक लागली आहे त्याला. बोलत जा ना, ज्याला भूक लागली आहे. तुलाच कळलं रे, तुलाच कळलं बाबा, त्याला कळलं ते नशीब आहे. आज तू तेवढं तुला जरी कीर्तन कळलं ना बाद झालं. आम्ही खरंच कीर्तन लोक सुधरावावी म्हणून करत नाही, आम्ही सुधरलेली बिघडुनी म्हणून कीर्तन करतो महाराज. ते सुधरलेली बिघडवायला नाही लोक बसलेली आहेत. माळ घालणारे कमी आहेत, पण ज्यांच्या आहेत त्यांच्या काढायला मात्र लय टपलेले आहेत. हा माळ घालणारी वेगळीच आहेत, पण ज्यांच्या आहेत गळ्यात माळा, जे खात नाहीत मांसाहार, जे करत नाहीत व्यसन, जे खरंच आईबापाला देव मानतात, त्यांना वाईट वळणारा नेणारा माणसं लई आहेत. साधी आहेत का घरात माणसं दादा, म्हणून अवघड आहे. हरकत नाही, माझे माऊली म्हटले काही हरकत नाही. जगे अवज्ञाची करावी, जगे अवज्ञाची करावी, संबंधे सोयीची न धरावी, ऐसी माझ्या जीवी चाड भाऊ. माऊली म्हटले लोकांनी त्रासच द्यावा, संबंध्या सोयऱ्यांनी कामापुरताच वापर करावा, असं मला फार आवडतं. का बरं माऊली. ज्ञानोबा सांगतात, जोपर्यंत समाज नाकारतोय तोपर्यंत मी देवाला स्वीकारतोय. ज्या दिवशी समाज माझी प्रशंसा करेल, मी माझ्या अहमपणात परमात्म्याला विसरून जाईल. त्याच्यापेक्षा लोकांनी त्रास दिलेला कधीही चांगला. आता एवढा कीर्तन सोहळा केला तरी 2-4 गावातले म्हणणार, आता यांनी ठेवलंय शिवलाताई पाटलाचं कीर्तन, पण ती येईल का, म्हणजे येऊस तर पोटात गोळा. लय अवघड आहे रे. माणसं चांगलं तर काही करत नाही, पण वाईट बोलल्याशिवाय. मी म्हणलं ना, चिमणीच्या चोचीत पाणी घेऊन चिमणी आग विझवायला निघली, लोक मात्र हस. लोक म्हणली एवढूसा जीव ग तुझा, तुझ्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विझणार आहे. चिमणी म्हणली खरं आहे दादा तुझं, माझ्या चोचीतल्या पाण्याने जंगलाची आग विझणार नाही, पण ज्या दिवशी जंगलाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यात नाही, आग विझवणाऱ्यात असेल. हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं. माझं नाव कीर्तन करणाऱ्यात नसलं तरी चालेल, पण माझं नाव कीर्तन बंद पाडणाऱ्यात नसेल, एवढं फार भाग्याचं आहे महाराज बरं का. हा ना, गाव सुधारवण्यात माझं नाव नसलं तरी चालेल, पण गावाला बिघडवण्यात तरी माझं नाव नसावं, एवढा तरी माझा प्रामाणिक प्रयत्न. लोकांचं चांगलं करण्यात नसलं तरी चालेल की हो दादा,
पण लोकांचं वाईट करण्यात नसावं. आणि तुम्ही तरुण आहात म्हणून तुम्हाला सांगतेय, पाया पडते बघा तुमच्या. तुम्ही सुधारलात ना तर महाराष्ट्राला वैभव यायला काहीच वेळ लागणार नाही. ज्या दिवशी महाराष्ट्रातला प्रत्येक तरुणी आणि तरुण काकडा, हरिपाठ, चातुर्मास, कपाळाला गंध आणि गळ्यात तुळशीची माळ स्वाभिमानाने मिरवेल, त्या दिवशी माझा महाराष्ट्र जगातील सगळ्यात वैभवशाली राज्य असेल. मी विश्वासाने सांगते. फक्त हे सगळं स्वाभिमानाने मिरवलं पाहिजे. माऊली महाराज वाईट या गोष्टीचं वाटतं, आजकाल दारू पिण्याचा स्टेटस ठेवणं हे स्वाभिमानाचं वाटायला लागलं लोकांना. आजकाल मी कुठंतरी मटणावर ताव मारायला गेलोय याचा स्टेटस ठेवतात लोक. बरं, हॉटेल पण लय गाजली, यायलाच लागतंय, यावंच लागतंय. नाट करती काय? कुठून? कुळाळवाडीतनं, दुसरं कुठून बाबा? कुठून? सप्त्यातनं. कुठून? पंढरपुरातनं. कुठून? वाळवंटातनं. खोटं बोलायचं, खोटं बोलायचं नाही. अरे आयुष्यात एकमेव संप्रदाय राहिलाय जो सत्यानं जगतोय, तो म्हणजे वारकरी संप्रदाय, जिथं कुठंच खोटं बोललं जातं. अरे आम्ही नाही रासायच्या नादी लागत. मला व्यापार करणाऱ्याचं काही म्हणायचं नाही, पण ज्यांनी त्यांचा व्यापार वाढवला त्यांच्याविषयी माझं लय मत आहे बाबा. हा, कुठली पद्धत? आज वार सोमवार, किती कापले? 4. ज्या दिवशी यांना महादेव उलटा टांगून मारील त्या दिवशी कळलं यांना हे जे वागतायत ते कुठे किती पद्धतीपर्यंत योग्य. म्हणून विनंती आहे, नाही त्या गोष्टीमध्ये पडू नका, बोलू नका. अगदी चुकीच्या आनंदाला आनंद मानत आम्ही आयुष्य घालवलंय. माऊली म्हणतात, ते किरडू जरी कापडाचे परी लहरिया येता होती असाचे. किरडू याचा अर्थ साप. अजूनही जुनी माणसं सापाला किरडूच म्हणतात. माऊली म्हणतात, अंधारात जर एखादं लाकडाचा किंवा एखादा कापडाचा साप दिसला आणि जर मनाला वाटलं की तो साप आहे, तर माणूस घाबरल्याशिवाय. पण तो खरा असतो का? तो खरा नाहीये तरी माणूस घाबरतोय. अगदी तसं आहे चुकीच्या अंधश्रद्धेला माणसं आजही घाबरू नये. मी तुम्हाला एक वाक्य परखडपणे सांगते माऊली, देव कधीच कोपत नाही, कधीच नाही. ना देव, ना देवी, ना देवता. देव आणि संत कधीच कोपत नाहीत, आणि जे कोपतात ते कधीच देव आणि संत नसतात. हे अखंडितपणे लक्षात ठेवा. कुणीतरी काहीतरी म्हणेल या भ्रमाने पाठीमागे चुकीचं वागू नका. झालंय काय माऊली माहित आहे का? तुमचा अंगाऱ्यावर विश्वास जास्त आहे पण बुक्यावर नाही. ज्याला कळलं त्याला कळलं महाराज. काय विचित्रपणा आहे, मला नवल वाटतं. महाराज लोकांच्या पाया पडल्यावर लेकरू होतं म्हणा. अरे प्रॅक्टिकल पण विचार करा की. तुम्हाला कॉमन सेन्स वगैरे असं काही असतं की नाही? आपल्याला कॉमन तरी रे, प्रामाणिकपणा थोडासा. अरे जर महाराज लोकांच्या पाया पडण्यानी पोरं झाली असती, बायको काय बॉम्बलाय करायला लावली असती जगाला? अरे पाणी ग्रहण तुम्हाला कळतंय का? लक्ष्मी आणि विष्णूचं पाणी ग्रहण व्हावं, सप्तऋषी निर्मित व्हावे. सप्तऋषींच्या जन्मानंतर आपला सगळ्यांचा जन्म आहे. आणि अजून परखडपणे सांगते, धर्म आणि जात देवाने काढली नाही. सप्तऋषीपासून आपण निर्मित झालो, मग आपण सगळे सप्तऋषीचीच लेकरं. मग त्या सप्तऋषींना काही जात धर्म नव्हता. मग ज्या माणसाने ज्या ज्या पद्धतीनं कामं केली त्या त्या पद्धतीनं माणसं त्यांना नावं घ्यायला, मग कुंभार, सुतार, चांभार हे पडत गेलं. पण त्याचा आत्ता अशी अवस्था आहे की या जातीच्या नादात कितीतरी माणसं गेली, पण जात मात्र जायला तयार नाही. या जातीमुळं माणसांचे संबंध खराब झाले, रक्ताची नाती लांबवली गेली. या जातीमुळं माणसातला समवाद तुटला. या जातीमुळं देव पण सुद्धा विसरलं, तरी माणसं जात काही सोडत. सख्खी बहीण म्हणून नजरेत नजर घालून सांगा, तुम्ही देव सुद्धा जातीवर केले का नाही? वाण्याचा महादेव, धनगराचा खंडोबा, उरल्या सुरल्याचा इटोबा, तो बिचारा सगळ्याचाच आहे. तो काय म्हणत नाही उच्च नीच काही नेणे, इष्टे भावभक्ती. मग मला एक म्हणायचं आहे, कधीतरी विचारा ना, कधीतरी ज्ञानेश्वरी हाताळा, कधीतरी गाथा हाताळा, कधीतरी पारायण करा त्या गोष्टीची. आणि ज्या वेळेस तुम्हाला कळेल की परमात्मा कोण आहे, त्या दिवशी तुम्ही असं मूर्खासारखं नाही वागणार आहे. ज्या दिवशी कळेल ना माऊलीचं मत भरला घनदाट हरी दिसे, त्या दिवशी आम्ही अवघ्यायची त्रैलोक्य आनंदाची, आम्ही आनंदी होऊ रे. माऊली म्हणले, माझ्या नजरेत एखाद्याला ग्रंथपाठ असणं म्हणजे ज्ञानी नाही.
एखाद्याला फार शास्त्रवेद पाठ असणं म्हणजे ज्ञानी नाही. इतकं गोड शब्दात माझ्या ज्ञानोबारायांचे, माझ्या ज्ञानोबाराय म्हणतात, हे समस्त ही वासुदेव ऐसा प्रतितिरसाचा ओतीला भाव, तो भक्ता माझी राव आणि ज्ञानिया तोची. माऊली म्हणतात, प्रत्येक कणात प्रत्येक वस्तूत ज्याला पांडुरंगाचं दर्शन होतं, माझ्या नजरेत तो ज्ञानी आहे आणि तो भक्त आहे, ज्याला प्रत्येकामध्ये पांडुरंग दिसतो. काय भाषा आहे काय. आणि आम्ही, हा आमच्या जातीचा नाही, हा आमच्या भावकीतला नाही, हा आमच्या धर्माचा नाही. अरे आपण ज्या धर्मात जन्माला आलो ना, त्या धर्मासारखा तर धर्मच नाही. स्वाभिमानानं सांगेल मी हिंदू आहे. दगडालाही देव करायची ताकद ज्या आऊला देत आहे ना, त्याला हिंदू म्हणायचं, स्वाभिमान मिरवायचा आमच्या हिंदुत्वाचा. पण आम्हाला काय करायचं देव देश धर्माचं. आम्हाला फक्त यहाँ कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए. क्यों? यहाँ कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए. भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हरामजादों के लिए. मेलो तरी कुणासाठी बाबा? ज्यांच्यासाठी मेलो त्यांना खरंच कदर आहे का? आजही तिरंगे श्रीमंत माणसांच्या आणि साहेबांच्याच हाताने फडकवले जातात. तिरंग्याची खरी किंमत त्या बापाला विचारा ज्यानं पोटचा गोळा देशाला आर्मीसाठी दिला. त्या माईला विचारा जिने रक्ताचं दूध करून जे लेकरू वाढवलं ते देशासाठी समर्पित केलं. त्या बायकोला विचारा जिनं 7 जन्माची गाठ बांधली. पण नवरा ज्यावेळेस पहिल्यांदा वाटलं की माझ्या लेकराला त्याच्या बापानं हातात घ्यावं, त्या क्षणी सुद्धा नवरा सोबत नव्हता. अरे जर तुम्हाला तिरंग्याची किंमत करायची ना, तर झेंडा त्या माणसांच्या हाताने फडकवा ज्यांचा पोरगा आर्मीत आहे, त्या कुटुंबाला त्या 3 रंगाची जाण आहे. बाकी ना तुम्ही ना मी, आपल्याला फक्त माझी गाडी, माझी महाडी, माझी दाढी, माझी बॉडी, माझ्याच बायकोची गलगल साडी. गाव पेटलं तरी चालतंय आपल्याला, आपलं भरलं पाहिजे. आपण लय स्वार्थी रे दादा. आपण इतका परमार्थ तर खतरनाक करतो. आपण पंढरपूरला गेलं की ड्रायव्हरला म्हणतो गाडीचं तोंड वळवून ठेव, म्हणजे दर्शन झाल्या झाल्या निघा येतं. आपण देवाला सुद्धा एवढ्या स्वार्थीपणाने करतो रे. आपण ती अपेक्षाच नाही करायची देवाची. देव भेटतो कुणाला माहित आहे का? देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. एवढा भाव ज्याचा प्रबळ आहे ना, अरे अरे अरे, एवढा विश्वास ज्याचा प्रबळ आहे. तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळी, माझे चित्त तुझे पाया मिठी पडली पंढरी राया. तेव्हा आम्ही सामर्थ्यानं देव समजून घेतो. विठ्ठला